बातमी आहे क्रिकेट विश्वातून रोहित शर्मानंतर आता विराट कोहलींनी सुद्धा आता कसोटीतून निवृत्त घेणार असल्याची आता माहिती समोर येते। बीसीसीआयला निवृत्तीचा विचार कळवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। बीसीसीआयकडून निवृत्तीचा फेरविचार करण्याची विनंती। इंग्लंडसारखा महत्त्वाचा दौरा असल्याने बीसीसीआयची विराटला विनंती करण्यात येते। विराटच्या 123 कसोटीमध्ये 9230 धावा झालेल्या आहेत। विराटच्या नावावर 82 आंतरराष्ट्रीय शतकं, विराटची कसोटीत 30 शतकं आणि 31 अर्धशतकं आहेत। रोहित शर्मा यांनी आता गेल्या काहीच दिवसांआधी कसोटीमधून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली आणि त्यानंतर आता विराट कोहली सुद्धा निवृत्ती घेणार असल्याची घोषणा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते। तर बीसीसीआयला निवृत्तीचा विचार कळवल्याचंही सूत्रांनी सांगितलंय। बीसीसीआयकडून निवृत्तीचा फेरविचार करण्याची आता विनंती केली जाते। इंग्लंडसारखा महत्त्वाचा दौरा असल्याने बीसीसीआयकडून आता विराटला विनंती केली जात आहे। क्रिकेट कोच दिनेश लाड आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेले आहेत। सर, लोकशाहीमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आपण पाहतोय गेल्या काही दिवसांआधीच रोहित शर्मा यांनी कसोटीमधून निवृत्ती करणार असल्याची घोषणा केली आणि त्यानंतर आता विराट कोहली सुद्धा या ठिकाणी कसोटीतून आता निवृत्ती करणार असल्याची माहिती समोर येते। पण खरं ऍक्च्युली दुःखद आहे ते, कारण विराट आणि रोहित सारखे खेळाडू मिळणं मला वाटत नाही आता येणाऱ्या काही वर्षामध्ये आपल्याला मिळतील। आहे, टॅलेंट आहे आपल्याकडे, परंतु असे दोन्ही खेळाडू जे तिन्ही फॉर्मॅट मध्ये त्यांनी चांगलं केलेलं असे खेळाडू मिळणारच नाही असं मला सध्याच्या घडीला आपल्याकडे नाहीये। दुःखद घटना आहे ती, पण शेवटी कोणालाही थांबायला लागतेच। आता रोहित पण जवळ 16-17 वर्ष इंटरनॅशनल क्रिकेट केला, विराट पण ऑलमोस्ट तेवढाच केलेला आहे, त्यामुळे कुठेतरी थांबावं लागते। कारण नवीन मुलांना येणाऱ्या मुलांना पण तुम्हाला चान्स द्यावा लागतो। त्यामुळे त्याने घेतलेला त्याचा निर्णय योग्य असेल असं त्याला वाटलं असेल आणि म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला असेल। जरी आपण पाहिलं तरी नवीन चेहरे आहेत, नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची गरज आहे। मात्र असे मोठे खेळाडू आपण जर पाहिले तर रोहित शर्मा आणि विराट कोहली सारखे आपल्या भारतीय संघाला किती मोठा याचा फटका बसू शकतो कसोटीमध्ये? नक्कीच बसू शकतो, कारण दोघंही फॉर्म बॅट्समन कदाचित मध्ये त्यांचा परफॉर्मन्स झाला नाही, पण दोघंही एक्सपिरियन्स होते, इतकी वर्ष ते इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये खेळलेले, त्याच्यामुळे थोडा फटका बसेल। असं नाही की आपल्याकडे येणारे पण नवोदित खेळाडू चांगले आहेत असं नाहीये, पण आहेत, पण त्याला सेटल व्हायला थोडा वेळ लागेल। म्हणजे 1-2 वर्ष थोडा भारताला तो फटका बसण्याची शक्यता आहे असं मला वाटतं। आपण जर पाहिलं तर आता पुढे या कसोटी सामन्यांमध्ये कोणाकोणाला संधी दिली जाईल त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल का? मी ते सांगू शकत नाही कोणाला संधी दिली जाईल काय देईल, ते सिलेक्टर्स आणि बीसीसीआयवर आहे। पण आहेत आपल्याकडे नवोदित खेळाडू चांगले आहेत, त्यांना संधी मिळाली। साई सुदर्शननी पण चांगला परफॉर्मन्स केलेला आहे। परत बाकीचे तर आहेतच, असं काही नाही मी सांगू शकत नाही, पण आहेत चांगले खेळाडू आहेत आपल्याकडे, पण थोडं सेटल व्हायला वेळ लागणार। जी धन्यवाद दिनेश सर, आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आणि माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।